श्री शिवाय नमस्तुभ्यं. नमस्कार. अध्यात्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शिवपुराण विद्येश्वर संहितेतील अध्याय 9 मध्ये आज आपण पाहणार आहोत भगवान शंकराचे निर्गुण आणि सगुण स्वरूप लिंगपूजनाचे महत्त्व या अध्यायामध्ये आहे. श्री गणेशाय नमः. नंदिकेश्वर पुढे म्हणाले, सनत कुमार, अशा प्रकारे ब्रह्मदेव, विष्णू आणि केतकी पुष्प यांच्यावर अनुग्रह करून भगवान शंकर आपल्या गणपरिवारासह स्वस्थानी परतले. ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांनी त्यांना वंदन केले. ते हात जोडून त्यांच्या उजवीकडे आणि डावीकडे उभे राहिले. मग ते म्हणाले, हे शंभूनाथा, आम्हाला तुमचे पूजन करण्याची इच्छा आहे. त्यासाठी तुम्ही अनुमती द्यावी अशी प्रार्थना आहे. शंकरांनी संमती देताच त्यांना आनंद झाला. त्यांनी पूजनीय महादेवांना सन्मानपूर्वक श्रेष्ठ आसनावर बसवले. सर्वोत्तम पवित्र पुरुष वस्तू अर्पण करून त्यांचे पूजन केले. या ठिकाणी एक टीप आहे. ती म्हणते की प्रदीर्घ काळ स्थिर राहणाऱ्या वस्तूंना पुरुष वस्तू म्हणतात. अल्पकाळ टिकणाऱ्या अर्थात जे क्षणभंगूर वस्तूंना प्राकृत वस्तू म्हणतात. त्यांनी भगवानांना हार, नुपूर, केयूर, वांकी, सलकडे, मुकुट, रत्नजडित कुंडले, यज्ञोपवीत उत्तरीय वस्त्रे, रेशमी वस्त्रे, दिव्य पुष्पमाला, सुगंधी पुष्पे, मुद्रिका, कर्पूरवासी तांबूळ, चंदन, आगरू आदी इत्यादी सुगंध द्रव्यांची उटी, धूप, दीप, नैवेद्य, श्वेतछत्र, चामरे, ध्वज असे अनेकानेक वैभवशाली आणि दिव्य उपचार अर्पण केले. या त्यांच्या पूजनरूपी सेवेने पशुपती अतिशय प्रसन्न झाले. ते म्हणाले, विधी, श्रीहरी, तुम्ही माझे पुत्रच आहात. आज तुम्ही दोघांनी भक्तिभावाने माझे पूजन केले, त्यामुळे मी अतिशय संतुष्ट झालो आहे. याच कारणास्तव आजची तिथी परमपवित्र आणि महान मानली जाईल. ही तिथी शिवरात्री या नावाने प्रसिद्ध होईल. ही मला अतिशय प्रिय असेल. या दिवशी जो मनुष्य निराहार राहील, ब्रह्मचर्यादी नियमांचे पालन करून माझ्या लिंगाची किंवा मूर्तीची यथाशक्ती मनोभावे पूजा करील, तो भक्त मला अतिशय प्रिय होईल. मतकृपेने त्यांच्या हातून उत्तमोत्तम कार्य होतील. त्याला इतरांचे पालनपोषण, संरक्षण करण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल. माझे वर्षभर पूजन केल्याने जे पुण्य मिळेल तेवढेच पुण्यफल शिवरात्री दिनी माझे पूजन केल्याने प्राप्त होईल. पौर्णिमेच्या दिवशी सागराला मोठी भरती यावी, त्याप्रमाणे शिवरात्रीला माझी उपासना केल्याने माझ्या विश्वकल्याणरूपी धर्माचे कार्याचे सामर्थ्य वाढेल. माझ्या मूर्तीची किंवा लिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी हीच तिथी विशेषत्वाने योग्य मानली जाईल. ज्या दिवशी मी ज्योतिर्मय स्तंभ रूपाने प्रकट झालो होतो, ती मार्गशीर्षातील आर्द्रा नक्षत्रयुक्त पौर्णिमा किंवा प्रतिपदा होती. जो मनुष्य मार्गशीर्ष मासात आर्द्रा नक्षत्रयुक्त तिथींना माझ्या लिंगाचे, मूर्तीचे किंवा पार्वतीसह माझे दर्शन घेईल, तो मला कार्तिकेयापेक्षा अधिक प्रिय होईल. या शुभदिनी माझे दर्शन घेतल्याने त्याला माझ्या त्या दिवसाच्या उपासनेचे संपूर्ण पुण्यफल प्राप्त होईल. या पर्वकाळी माझे पूजन केल्याने अगणित पुण्य लाभेल. तुमच्या युद्धस्थानी मी अग्निमय स्तंभ रूपाने म्हणजेच दैदिप्यमान लिंग रूपाने अतिविराट स्वरूपात प्रकट झालो होतो. त्यामुळे हा भूलोक लिंगस्थान म्हणून प्रख्यात होईल. जगातील लोक याचे दर्शन वा पूजन करू शकणार नाहीत. म्हणून हा अनादि अनंत ज्योतिस्तंभ अर्थात हे माझे ज्योतिर्मय लिंग अगदी लहान स्वरूप धारण करेल. या लिंग स्वरूपाची आराधना केल्याने मनुष्याला भोग आणि मोक्ष या दोन्हींची प्राप्ती होईल. या लिंगाचे दर्शन घेतल्याने, ध्यान केल्याने, त्याला स्पर्श केल्याने मनुष्याची जन्म मृत्यू रूप चक्रातून कायमची सुटका होईल. मी अग्निमय पर्वत रूपाने जेथे प्रकट झालो ते स्थान अरुणाचल या नावाने प्रख्यात होईल. तेथे अनेक प्रकारची श्रेष्ठ तीर्थ प्रकट होतील. तेथे राहणाऱ्या आणि मरण पावणाऱ्या जीवांना मोक्ष प्राप्त होईल. 2 रूपे आहेत, निराकार आणि साकार. मी परब्रह्म परमात्मा आहे, एकमेव आहे. अन्य कोणत्याही देवतेला माझ्यासारखी 2 रूपे नाहीत. मी प्रथमतः अग्निमय स्तंभ रूपाने प्रकट झालो, मग मी सगुण साकार रूपाने प्रकट झालो. ब्रह्मभाव हे माझे निराकार स्वरूप आहे. महेश्वर भाव हे माझे
सगुण साकार स्वरूप आहे. ही माझी दोन्ही सिद्ध रूपे आहेत. जीवांवर कृपा करणे, त्यांच्यावर उपकार करणे हे माझे कार्य आहे. मी सर्वात विस्तृत आहे. मी सर्वात पुरातन आहे. मी या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे. मी सर्वत्र स्थित आणि व्यापक असल्याने सर्वांचा आत्मा आहे. मी जगाची वृद्धी करणारा असल्याने ब्रह्म या नावाने संबोधला जातो. विश्वामध्ये सर्गापासून अनुग्रहापर्यंत जी 5 महत्कार्ये आहेत ती मीच करतो. ही कार्ये माझ्याशिवाय अन्य कोणीही करू शकत नाही, कारण मीच सर्वांचा ईश्वर आहे. मीच सर्वांचा स्वामी आहे. या ब्रह्मस्वरूपाचा बोध करण्यासाठी मी लिंगरूपाने प्रकट झालो. मग माझ्या अज्ञात ईश्वरत्वाचा तुम्हाला साक्षात्कार करावा म्हणून सगुण साकार रूपाने प्रकट झालो. हे माझे साकार म्हणजे मूर्ती स्वरूप माझ्यातील ईशत्वाचा आणि निराकार हे लिंग स्वरूप माझ्या ब्रह्मस्वरूपाचा बोध करते. लिंग हे माझेच स्वरूप आहे, माझे प्रतीक रूप आहे. हे उपासकाला माझी समीपता मिळवून देणारे आहे. लिंग आणि लिंगी यात भेद नाही, म्हणून ज्ञानीजनांनीही लिंग पूजन करावे असे माझे सांगणे आहे. जो माझ्या लिंगाची स्थापना करून त्याची नित्य दृढ भावाने आराधना करतो, उपासक मत्स्यरूप होतो. एकापेक्षा अधिक शिवलिंगाची स्थापना करणाऱ्याला सायुज्य मुक्ती मिळते. जो माझ्या लिंगाची आराधना करतो त्याला माझ्या अनेक रूपातील एकत्वाची अनुभूती येते. तो परमानंद स्वरूप सौख्य भोगतो. जिवंतपणीच भवपाशातून मुक्त होतो. त्याला मरणोत्तर शिवलोक प्राप्त होते. प्रमुखतः शिवलिंगाची स्थापना करावी. माझ्या मूर्तीची स्थापना करणे हे लिंग स्थापनेच्या तुलनेत गौण कर्म आहे. जे भक्त माझ्या निर्गुण निराकार सर्वव्यापी स्वरूपाला जाणू शकत नाहीत त्यांच्यासाठीच मूर्तीची योजना आहे. एखाद्या ठिकाणी अनेक मूर्ती आहेत, मंदिरे आहेत, पण तेथे शिवलिंगयुक्त शिवालय नसेल तर त्या स्थानाला क्षेत्र म्हणून मान्यता मिळत नाही. या ठिकाणी अध्याय 9 हा समाप्त झाला.